त्यानंतर एक सविस्तर रिपोर्ट पाहणार आहोत। तुम्ही प्रवास करताना किंवा घरी असताना कानात बराच वेळ हेडफोन्स किंवा इयरफोन्स घालून गाणी ऐकत असाल तर वेळीच इकडे लक्ष द्या, कारण 12 ते 35 वर्ष वयोगटातल्या 100 कोटींहून अधिक लोकांना बहिरेपण येऊ शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने दिलाय। नेमके काय आहेत इयरफोन्सचे दुष्परिणाम आणि WHO ने इयरफोन्स बद्दल कुठले गंभीर इशारे दिलेत, पाहूया ते रिपोर्टमधून। हेडफोन्स आणि इयरफोन्स कानात घालून तासनतास गाणी ऐकत असाल, पिक्चर बघत असाल किंवा फोनवर बोलत असाल तर वेळीच सावध व्हा। कारण हेच हेडफोन्स आणि इयरफोन्स तुमची ऐकण्याची क्षमता हळूहळू कमी करतायत। याबाबत WHO ने गंभीर इशारा दिलाय। WHO ने केलेल्या एका अभ्यासानुसार 12 ते 35 वयोगटातल्या 100 कोटीहून अधिक लोकांची ऐकण्याची क्षमता कमी होण्याचा किंवा बहिरेपणाचा धोका आहे। याचं सर्वात मोठं कारण म्हणजे इयरफोन्स आणि हेडफोन्सचा आवाज। जर आवाज खूप मोठा असेल किंवा दीर्घ काळासाठी हेडफोन्स वापरले तर ऐकण्याची क्षमता कमी होते। फोनमधून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कानांना आणि मेंदूलाही हानी पोहोचवतात। जेव्हा आपण हेडफोन्स दीर्घ काळासाठी लावतो तेव्हा रेडिएशन्स कानातल्या संरचनेवर परिणाम करू शकतात। हे तर पूर्ण समाजासाठी घातक आहेच, कारण तरुणाई तर एवढी गुंतली आहे, त्यांना जवळ कोण जातो ते माहीत नाही आणि सामाजिक भान तर अजिबात राहिलं नाही। बहिरेपण मला येणारच आहे। सारखे लोक मोबाईलवर असतात, त्याच्यामुळे अपघात होतात। नुसतं कानावर लागल्यामुळे नाही आहे, आणि गाडीमध्ये देखील ते ऐकतात। एक तर तुम्ही इयरफोन बंद करा। स्कूटर चालवताना किंवा हे चालवताना सुद्धा त्यांच्या कानाला हेडफोन असतात आणि त्यांनी त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो। त्या हेडफोन घालणं हे बॅन करायला पाहिजे। हेडफोन्सचे दुष्परिणाम जाणवण्याआधी त्याची काही लक्षणं जाणवतात। त्या लक्षणांकडे नीट लक्ष द्या। हळूहळू कमी ऐकू येणं, कानात सतत आवाज येणं किंवा शिट्टी वाजल्यासारखं वाटणं, एका किंवा दोन्ही कानात वेदना किंवा जळजळ होणं, फोनवर बोलताना स्पष्ट ऐकू न येणं, खूप मोठा व्हॉल्यूमवर आवाज असणं आणि तुम्हाला त्याच्यापासून काही सुटका नसणं हा एक वेगळा भाग झाला। आणि दुसरं तुम्ही जे म्हणालात हेडफोन इयरफोन, त्याचा एक वेगळा प्रकार आहे, वेगळा प्रॉब्लेम आहे की हे आवाज ॲटलिस्ट हेडफोन असतील कानावर घालायचे त्याचा कमी, पण जे कानाच्या आत आपण इयरफोन्स जे घालतो त्याच्याने एकतर बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायची, कारण का तुम्ही ते काढता कुठेही ठेवता पुन्हा घालता, त्यामुळे इन्फेक्शन होतात। आणि असं पाहण्यात आलं आहे की जे जास्त वेळ कानात इयरफोन्स घालून ऐकत असतात त्यांना जो वाढत्या वयात कदाचित कमी ऐकू येण्याचा त्रास आहे हा कमी वयातच सुरू होतो आणि त्यांचं तिशीत देखील काही थ्रेशोल्डचे आवाज त्यांना ऐकू येत नाहीत, त्यांना मोठ्याने बोलावं लागतं त्यांच्याशी। त्यामुळे हेडफोन्स शक्यतोवर टाळावे, पण गरज असेल तर घालावे, पण जेव्हा नाही आहे तेव्हा वापरू नये। मोबाईल फोन नुसता वापरल्याने कानाचा काही त्रास होत नाही, पण इयरफोन्स आणि हेडफोन्सनी नक्कीच होतो। याच हेडफोन्स आणि इयरफोन्स संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही 2 महिन्यांपूर्वी सगळ्या राज्यांना सावध करणारं पत्र लिहिलं होतं। डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेसच्या अतुल गोयल यांनी पत्रात म्हटलंय, वायर किंवा वायरलेस इयरफोन्स आणि हेडफोन्सचा दीर्घकाळ वापर घातक आहे। दिवसाला 2 तासांपेक्षा जास्त काळ हेडफोन्स वापरू नये। जास्त काळ हेडफोन्स वापरायचे असतील तर मधून ब्रेक घेणं आवश्यक आहे। दीर्घकाळ हेडफोन्स वापरल्यानं बहिरेपण येण्याचा धोका असतो। दीर्घकाळ हेडफोन्सचा वापर केल्यास वेगवेगळे आवाज ओळखण्याची क्षमताही कमी होते। हेडफोन्सच्या वापरामुळे बहिरेपण आलं तर कानांची ऐकण्याची क्षमता संपून जाते। श्रवण यंत्राच्या वापरानंतरही ऐकू येणं शक्य होत नाही। विशेषतः तरुणांमध्ये हेडफोन्सचा वापर वाढतोय, त्यामुळे तरुणांना जास्त धोका आहे। तसंच लहान मुलांना ऑनलाईन गेमिंग पासून दूर ठेवा असं आवाहनही करण्यात आलंय। तुम्ही इयरफोन कानात घालणारे फोन कमीत कमी वापरावे, गरज असेल तिकडेच वापरावे आणि जेव्हा वापरता त्याची स्वच्छतेची देखील काळजी करावी। त्याचं हे लक्षात घ्यावं की ते आवाज अगदी तुमच्या कानाच्या आत पोचतोय, त्यामुळे व्हॉल्यूम कमीत कमी ठेवावा आणि जर जमत असेल तर
ओव्हर इयर जे फोन असतात जे वर असे कानाच्या दोन बाजूला लागतात ते कमी त्रासदायक असतात आणि जसं आता आपण ऑफिसमध्ये बसले तर दोन्हीची गरज नाही आहे, रेग्युलर कॉलवर आपण बोलू शकतो. जे पण 40 वर्षानंतर वगैरे लोकांना कमी ऐकू येतं हे आम्ही बघितलं आणि त्यांना कानाचे यंत्र देखील घालावी लागतात आणि कर्कश किंवा मोठ्या आवाजाने वारंवार त्या आवाजात काम करणाऱ्या व्यक्तींना जे चिडचिडेपण येतं ते अगदी लहान मुलात पण येतं. लहान मुलं पण चिडचिडी होऊन त्यांचं अटेन्शन कमी होऊ शकतं, म्हणजे 10-15 वर्षाच्या वयात हे दिसू शकतं. त्यामुळे स्वतःला ह्या जोरजोरात आवाज चालू असेल कुठे, नॉईज पोल्युशन आपण ज्याला म्हणू, तिथून आपण स्वतःला लांब घ्यावं किंवा तेवढ्यापुरते कानात कापसाचे बोळे वगैरे तरी घालावे. कॉल सेंटर्स, एडिटिंग, साऊंड इंजिनिअरिंग अशा क्षेत्रांमध्ये हेडफोन्सचा वापर जास्त काळासाठी केला जातो. मात्र या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या नोकरदारांनी थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. फोनवर बोलताना स्पीकर मोड किंवा एअर ट्यूब हेडसेट वापरा. इयरफोन्सपेक्षा हेडफोन्सचा वापर जास्त करा. सलग 1 तासापेक्षा जास्त काळ इयरफोन्स वापरू नका. तासाभराच्या इयरफोनच्या वापरानंतर ब्रेक घ्या. इयरफोन्सचा आवाज 60% कमी ठेवा. तरुणांमध्ये इयरफोन्सचा वापर वाढतोय. जागतिक आरोग्य संघटना, केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांनी दिलेले हे इशारे आत्ताच गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. महत्त्वाचं म्हणजे इयरफोन्सच्या वापरामुळे बहिरेपण आलं तर श्रवण यंत्राच्या वापरानंतरही ऐकू येणं शक्य नाही. हा महत्त्वाचा इशारा लक्षात ठेवा. जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.